हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज की नाही आपण 10 ऑगस्ट 2025ची प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहे ना हायकोर्ट क्लर्कसाठी, तर तो मी म्हणजे तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा पेपर खूप महत्त्वाचा आहे. ह्या रेफरन्सनं तुम्हाला जी आपली 26 एप्रिलची एक्झाम आहे ना, ह्याचं तुम्हाला 100% 101% तुमच्या एक्झामसाठी उपयोग होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा म्हणजे पहाच. चला तर मग आपण वेळ काहीही न घालवता आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. चला तर मग पहिला क्वेश्चन पाहूया. पहिला क्वेश्चन आपले आहेत मराठीचे. तर पहा, पहिला क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द लिहा. तर इथं काय पहा, मी डायरेक्ट आन्सर सांगते तुम्हाला. काय अंतरात्मा हा काय शुद्ध शब्द आहे. चला दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. खाली शब्दातील अचूक शब्द लिहा. तर याचा अचूक शब्द आहे परिस्थिती. रला पहिली वेलांटी आणि स्त्रीला पण पहिली वेलांटी, तिला दुसरी वेलांटी. तर अचूक शब्द कोणता आहे? डी. ओके. तिसरा आपण प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं कोणाला ओळखलं जातं? किशोर कदम यांना की नाही ओळखलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप कमी दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट वेळ न घालवता डायरेक्ट आन्सर सांगत आहे, पर्याय सांगत नाहीये मी. चला तर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे काय पण आलेलं आहे, म्हणजे हे कसं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. चला तर आपण पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत 5 नंबरचा. सोवळे या शब्दाच्या, पहा दिसतं ना सर्वांना, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर याचा उत्तर आहे ओवळे. सोवळे, ओवळे. चला पुढे जाऊया. हात टेकणे म्हणजे काय? तर नाईलाजामुळे आभार घेणे, हे त्याचं उत्तर आहे. सज्जन, आता बघा पुढे पहा 7वा क्वेश्चन. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. तर याची आहे व्यंजन संधी. सत अधिक जन म्हणजे काय? सज्जन. तर याचं काय आहे? व्यंजन संधी आहे. मुक्ता फळे उधळणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? मूर्खासारखे बोलणे, याचा आन्सर आहे. चला तर पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन आहे. तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर काय आहे? मोठ्याने. आता हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की याचा आन्सर नेमका तो आहे का मोठ्याने आहे का गातो आहे का मोठ्याने गातो आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये याचा आन्सर सांगा तुम्ही. चला तर मग पुढचा 10वा प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी हे विशेष नाम नाही. तर नदी, कुसुम, लता, रजनी. तर विशेष नाम काय? नाहीये. तर नदी ही विशेष नाम नाहीये, हे सामान्य नाम आहे. चला तर आपण हायकोर्टातील 10 प्रश्न मराठीचे पाहिलेले आहेत. पुढील आपल्याला क्वेश्चन कोणता येणार आहे? इंग्रजी येणार आहे. हा प्रिव्हियसचा 2025चा क्वेश्चन पेपर आहे. आवर्जून हा पहा, ह्याच्याच 100% असाच तुम्हाला प्रश्न पत्रिका येणार आहे. तर पहा पुढचा आहे इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये सुरुवातीला इथे काय पडलेलं आहे? पॅरेग्राफ पडलेला आहे व पॅरेग्राफनुसार हे क्वेश्चन 15 पर्यंत तुम्हाला आलेले आहेत, 11 to 50. तर आता मी हे वाचत बसत नाही, ह्याचे आन्सर आहेत. वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात व नंतर तुम्ही हे सॉल्व्ह करू शकतात. तर पण सेक्शन झालेले आहेत. आता तिसरा सेक्शन कोणता होता? जनरल नॉलेज. हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे, जनरल नॉलेज. आता पहा, इंग्लिशवर त्यांनी किती क्वेश्चन विचारलेले आहेत? 11 पासून किती 30 पर्यंत, म्हणजे 20 क्वेश्चन त्यांनी इंग्लिशचे विचारलेले आहेत. तर पहा, आता पुढचा 31वा क्वेश्चन आहे जनरल नॉलेजचा. तर पहा इथे काय आहे? महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? 19 आहे. चला तर मग आपण पुढे जाऊया. 32वा आहे. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर कोणत्या नदीवर बांधलेले आहे? कोयना नदीवर बांधलेले आहे. कोणतं धरण? शिवसागर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? कोयना नदीवर बांधलेलं आहे. चला तर मग आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर कोणत्या ग्रहाला? तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. ओके. चला तर मग आपण पुढे जाऊया. चेरोनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर कोणत्या ठिकाणी हा अणुऊर्जा प्रकल्प आहे? ओके. चला पुढे जाऊया. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? सोलापूर, नाशिक, नागपूर. तर याचं उत्तर आहे पुणे. ओके, पुणे आहे. चला पुढे जाऊ आपण. महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया यालाच म्हणजे मराठीत वाहक राजधानी म्हणून ओळखले जाते? कोणतं? नागपूर, नाशिक, पुणे का मुंबई? तर याचा आन्सर बरोबर आहे नागपूर. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, तुमच्या उपयोगी वाटत असेल तर नक्की एक लाईक करा व माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. व अशाच प्रकारचे आपण जीकेचे क्वेश्चन किंवा हायकोर्टाचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत म्हणजे आहोत. चला तर आपण वेळ न घालवता पुढचा प्रश्न पाहूया. 37 वाला. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर कोणाला? आशा भोसले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या साली? 2024 साली. आता हा 25चा क्वेश्चन पेपर आहे म्हणून इथं 24चा आलेला आहे. आता ह्यावेळेस मला वाटतं 2026 आहे, तर 25चे आपल्याला जीकेचे क्वेश्चन पुरस्कारामधील 100% येऊ शकतो. तर आता पुढचं पाहू आपण. 38 वाला. खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेला नाही? तर कोणता? लोहगड. पुरंदर, साल्हेर व शिवनेरी हे की नाही वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे, पण कोणता दिलेला नाही? लोहगड हा किल्ला वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आलेला नाही. चला तर मग आपण पुढे पाहूया. एलिफंटा लेणीच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे 1987.
किती साली? 1987 साली. चला तर 40वा क्वेश्चन आहे, जीकेचा लास्ट क्वेश्चन आहे. कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? आयुर्मान कोणत्या देशात आहेत सगळ्यात? जापान या देशामध्ये लोक सर्वात जास्त आयुर्मान आहेत. चला तर मग हे 40 क्वेश्चन झालेले आहेत. पुढचं आहे जनरल म्हणजे बुद्धिमत्ता. ओके, तर बुद्धिमत्ताचे क्वेश्चन पण आहे तिथे, मी तुम्हाला सांगते. बुद्धिमत्ता आहे, नंतर आपला की बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आहेत. नंतर हो का, बुद्धिमत्तेचे भरपूर क्वेश्चन दिसतात मला आणि खूप सोपे आहेत. बुद्धिमत्ता आहे, पुन्हा अर्थमॅटिक आहे म्हणजेच काय अंकगणित आहे, आणि नंतर आपला शेवटचा भाग कोणता आहे? कम्प्युटर आहे. तर मग की नाही आज मी तुम्हाला आपले 3 विभाग कंप्लीट केलेले आहेत 40 क्वेश्चनपैकी. ऐकून टोटल आपले क्वेश्चन किती असतात आहेत? 90 आहेत. तर यातील आपण 40 क्वेश्चन आज पाहिलेले आहेत व उर्वरित क्वेश्चन आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्याच्यामुळे पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला करा, शेअर करा व पुढील नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, कारण की पुढचा व्हिडिओ आपण तुम्हाला पाहिजे ना. हा व्हिडिओ उद्या तुम्हाला मी मिळून जाईल. त्याच्यामुळे थँक्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू.